आपण चाललो आहोत तुळजाभवानी मंदिरमध्ये। हे बघा, आपण इथून सुरुवात करत आहोत। आता खाली पायऱ्या उतरून जायचं आहे। आता आपण 2-4 पायऱ्या उतरलो। हे बघा ताई कशा येतात आहे। हे बघा ही दीदी, छोटी दीदी कशी पळत आहे तुम्ही बघू शकता। बघा लहान मोठं इथं काही नाही, पण सगळे आनंदाने इथं दर्शन घेऊन येतात। ते गर्दी असो किंवा काही असो, आपली श्रद्धा महत्त्वाची असते। बघा तुम्ही बघू शकता, तुम्ही बघा स्वच्छ आहे, पायऱ्या पण स्वच्छता आहे इथे आहे। आता काही ब्राह्मण उभे आहेत त्यांच्या अभिषेकासाठी ते आहे। आता परत आपल्याला खाली पायऱ्या उतरायच्या आहेत। हो इथं आहे ना मुखदर्शन, मुखदर्शन इथं आहे ना। आपण होय थेट खाली मुखदर्शन इकडे आहे ना, मुखदर्शन थेट खाली उतरत आहोत। तुम्ही बघू शकता। मला हळू उतरायला सांगितले आहे, कारण मी व्हिडिओ शूट करत आहे। त्यामुळे मला अहोंनी सांगितले की तू हळूहळू उतर, आम्ही पुढे जात आहे। त्यामुळे मी हळूहळू आपला आजींसारखा आपला जिन्याला कडेला धरून आपली पायऱ्या उतरत आहे। बघा आता आलोच आहोत। आता आपल्याला धर्मदर्शन मार्गाने जायचं आहे पुढे। बघू शकता तुम्ही। आता आपण खाली तळाला आलो आहोत। अजून आपल्याला वरती खूप पायऱ्या चढून जायच्या आहेत परत वरती। इथे जोगवा मागायला बसल्या आहेत ताई, आपल्या मावशी। हे बघा आता इथून आपल्याला परत वरती पायऱ्या चढून जायच्या आहेत। लोक रस्त्यात थांबले आहेत। बघा तुम्ही बघू शकता। आपल्या मंदिरात जाण्यासाठी इथून तर काही गर्दी दिसत नाही, त्यामुळे आम्ही सहज तिथपर्यंत मेन सभागृहात अगदी जलद रीतीने गेलो। हे बघा इथं लोक पळड्या घेऊन सुद्धा येतात। आता आपल्याला जागोजागी पळड्या दिसले बा, या दादांनी पळडी घेतली आहे। पळडी घेऊन चालले, त्यांचा काही नवस असतो पळडीचा, त्यामुळे देवीच्या दरबारात पळडी घेऊन जातात। हे बघा त्यांच्या घराची काही संस्कृती असेल, त्यामुळे ती पळडी असते त्यांच्याकडे। आपण आता पुढे जात आहोत। आता इथून पुढे मेन सभा मंडप येईल, पण ते पण बघा आता कसं आहे। आता बघा इथून सुरुवात झालेली आहे आपली एंट्री। मेन सभागृहात जाण्याची तयारी आहे। आता हा सर्व परिसर आपण आता बघूया कसा आहे। तुम्ही बघू शकता, असं आपल्या पायाला काही लागू नये किंवा काही दुखापत होऊ नये म्हणून इथे खाली चटई असे अंथरलेली आहे। बघा इथे आजी पण चालले आहेत। एवढे वय झाले असून सुद्धा दर्शनाची ओढ कमी होत नाही। तुम्ही बघू शकता, छोट्या छोट्या मुलांना बाळांना घेऊन कशा ताई येतात, दर्शन करायला येतात। किती भक्तिभाव आहे त्यांच्यात। बघा इथे पण आपली छोटी दीदी आहे, या ताई घेऊन चालल्या आहेत। बघा बघू शकता, दीदी पण उत्साहाने आपले एक एक स्टेप पुढे सरकत आहे। आता बघा इथून खाली आपल्याला इथे खाली स्लोप आहे, थोडा उतरता भाग आहे। त्यामुळे इथे मुलांना मोठ्यांना मज्जा येते उतरताना। चढ असला की थोडा जरा अवघड होतो। बघा तुम्ही बघू शकता, हा उतारच आहे, त्यामुळे पटापट सगळेजण जात होते।
त्यात मी पण आमची सगळी मेंबर पुढे गेले नाही, मी पण जरा पटापट पुढे चालत होते. बघा सगळं उतरत आहे, त्याच्यामुळे पटापट माणसंही जात होती, गर्दी पण नव्हती. आम्हाला वाटलं काही गर्दी नाही, त्यामुळे आम्ही सरळ आपले पटापट पटापट जात होतो, जेणेकरून आपल्याला दर्शन पटकन होईल आणि आम्हाला घरी जायला पण उशीर होणार नाही. या दृष्टिकोनातून आम्ही पटापट आपले वाटचाल पुढे करत होतो. इथे बघा आमचे मेंबर खूपच पुढे गेलेले आहेत. बघा हा दादा कसा पळत पुढे चालला, त्याला पण मजा वाटली. जसं गुंडीसारखं आहे ना इथे, त्यामुळे पटकन आम्ही खाली तळापर्यंत पोहोचलो. हे बघा तुम्ही अफाट गर्दी बघू शकता. बघा ही लाईन, बघा ही गर्दी. आता इथून सुरुवात होत आहे मेन सभा मंडपात. ही बघा तर इथून पुढे तुम्ही बघू शकता. बघा किती ही गर्दी. सलग 3 दिवस सुट्ट्या असल्या कारणाने सलग सलग आपल्या देवस्थानाला गर्दीच असणार आहे. जेव्हा सुट्ट्या वगैरे असतात काही, तेव्हा गर्दी तर असणारच आपल्या देवस्थानात. बघा आता लाईन पुढे सरकत आहे. गर्दी काही कमी होत नाही, गर्दी वाढतच आहे. तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही. सगळे थांबलेले आहेत. बघा ही गर्दी संपतच नाही. बघू शकता. एक मिनटं. काही रस्ता अडवला, काही पुढे जाऊ द्या. आमच्या काही रस्ता थांबले आहेत सगळेजण. धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.